रोहा अष्टमी नगरपालिकेने सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 1,12,83,973 रुपयांचा शिल्लकी अर्थसंकल्प सादर केलाय। नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांच्या अध्यक्षतेखाली तटकरे सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा पार पडली। अर्थसंकल्पात विविध कर आणि दरपत्रकात महत्त्वपूर्ण बदल जाहीर करण्यात आले असून पाणीपट्टीच्या दरात वाढ तर शवदाहिनीच्या दरात लक्षणीय कपात करण्यात आली आहे। तर शहरातील मद्य विक्रेत्यांना मोठा दणका देण्यात आला असून बियर बार, परमिट रूम, वाईन शॉपिंग, देशी दारू दुकान, ताडीमाडी विक्री केंद्र यांच्या करात वाढ करण्यात आली आहे। सर्वप्रथम जसं आपण पहिल्या प्रेसमध्ये सांगितलेलं की शवदाहिनीची जी फी आहे ती आपण 500 रुपये केलेली आहे रोहा शहरातल्या नागरिकांसाठी। जे डिझेल शवदाहिनी असेल किंवा गॅस शवदाहिनीचा दर असेल तो आपण 500 रुपये केलेला आहे आणि रोहा शहर बाहेरील जे नागरिक आहेत त्यांना तो दर जो आहे तसाच ठेवलेला आहे आणि BPL साठी निःशुल्क आहे। ह्याच्यासोबतच शहर सभागृहाचे जे भाडे आहे ते कमी करण्याची देखील मागणी आमच्याकडे वारंवार येत होती। तर त्यानुसार शहर सभागृहाचे भाडे देखील आपण कमी केलेले आहेत। जे आधी 45,000 होते ते आता आपण 35,000वर व्यावसायिक नाटक आणले आहेत। 10,000 रुपये हे प्रत्येकाकडून सिक्युरिटी डिपॉझिट घेतली जाणार आहे, कारण का खूप असे घटना घडल्या की जिथे स्वच्छता वगैरे आढळली नाही। म्हणजे प्रयोगानंतर जसं आपण त्यांना शहर सभागृह दिलेलं त्या परिस्थितीत ते नव्हतं, त्यामुळे सिक्युरिटी डिपॉझिट आपण वेगळी घेणार आहोत। प्रयोगानंतर आपण ते जर शहर सभागृह स्वच्छ असेल तर आपण ते परत करणार आहोत। तर त्याची भाडे अशी आहेत: व्यावसायिक नाटक 35,000, सांस्कृतिक कार्यक्रम 25,000, शासकीय कार्यक्रम 20,000, बालनाट्य आणि शैक्षणिक उपक्रम 25,000, व्यावसायिक किंवा कॉर्पोरेट कार्यक्रम असेल कुठल्या कंपनीला घ्यायचा असेल तर तो 40,000, राजकीय कार्यक्रम 50,000, निवडणूक राजकीय पक्ष यांचा कुठला जर कार्यक्रम असेल राजकीय तर तो पण 50,000 आणि या सगळ्यासोबत 10,000 हे आपण सिक्युरिटी डिपॉझिट घेतलेलं आहे। ज्येष्ठ नागरिक सभागृहाचे जे दर आहेत ते तसेच ठेवलेले आहेत। 3 तासाकरता 3,000 रुपये आणि नंतर प्रति तास 1,000 रुपये केलेले आहेत आणि वीज बिल जे आहे ते 20 रुपये प्रति युनिटनुसार। व्यवसाय ना हरकत दाखला फी म्हणजे 90% आस्थापना ह्या कॅटेगरीमध्ये बसतात। त्यांना आपण जे 2,000 होते पण आपल्याला कुठल्याही गोरगरिबांना सामान्य माणसाला त्रास द्यायचा नाहीये किंवा त्यांच्यासाठीच हे बजेट आहे तर ते आपण 2,000चे आपण 1,000 केले आहेत। जे मोठे व्यवसाय आहेत त्यांना आपण 5,000 केलेले आहेत। ज्वेलर्ससाठी जो ना हरकत दाखला आहे त्याची 15,000 आहे। हॉस्पिटलसाठी 25,000 आणि दवाखाना आणि क्लिनिक असेल जो OPD वगैरे असतील त्यांच्यासाठी 5,000 केलेला आहे। तसेच छोटे हॉटेल असतील त्यांना 2,000 केलेलं आहे। मोठे हॉटेल असतील त्याआधी 2,500 होतं ते आपण 2,000 केलेलं आहे। मोठे हॉटेल असतील त्यांना 10,000 केलेलं आहे। बियर शॉपी 10,000, बियर बार किंवा परमिट रूम त्यांना 25,000, वाईन शॉपी 30,000, देशी दारूचे दुकान 25,000 आणि ताडीमाडी विक्री केंद्र असेल तर 20,000। हे सगळी वार्षिक NOC त्यांनी घेणं बंधनकारक आहे आणि त्यांनी ऑफिसमध्ये येऊन त्याची भरपाई करावी। त्याच्यासोबतच कुंडलिका नदी संवर्धन पार्किंग याचे दर देखील तुमच्या समोर सादर करत आहोत। 45,000 रुपये साखरपुडा, लग्न, रिसेप्शन या कार्यक्रमांसाठी, फनफेअर, सभा किंवा मेळावे असतील ह्याच्यासाठी 30,000 रुपये, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक उपक्रम जर तुम्ही घेत असाल, कार्यक्रम घेत असाल तर 15,000 रुपये। तसेच जसे शहर सभागृहासाठी आपण 10,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट ठेवली तशीच इथे पण 10,000 सिक्युरिटी डिपॉझिट आहे। 5,000 प्रिंट झाले ते आम्ही करून देऊ। तसेच पाणीपट्टीचा जो दर आहे तो आता 1,800 रुपये आपली पाणीपट्टी होती ती आता आपण 2,800 रुपये करायची ठरवली आहे। त्याच्या मागे पण पाणी ही सगळ्यात मोठी सुविधा आहे ही आम्ही समजतो, पण पाणी पुरवठा स्कीम ही आपण गेले कित्येक वर्ष 50% तोट्यावर चालवत आलेलो आहोत आणि 2012 मध्ये पाणीपट्टी ही 1,200 रुपये होती, ती 2016 मध्ये म्हणजे 4 वर्षांनी ती आपण 1,800 केली। म्हणजे पाणीपट्टीत जवळजवळ आपण 50% राईज तेव्हा 4 वर्षात केलेला होता। 2016 नंतर पाणीपट्टीत अजिबात वाढ केलेली नव्हती
ती आता आपण जवळजवळ 10 वर्षांनी 2800 करत आहोत, म्हणजे 55% वाढ करत आहोत. त्या बाबतीमध्ये बोललो का तिकडचा भाग विकसित झाला पाहिजे. कारण नागरीकरण वाढलं तर आज ज्या जागा नागरिकांना परवडत आहेत ते ह्या शहरामधल्या आता परवडत नाहीत. सर्वसामान्य माणसाला परवडणाऱ्या जागा आता रेल्वे स्टेशनच्या आपल्या नगरपालिका हद्दीत आहेत. त्या कारण त्यांना नगरपालिका हद्दीत यायचे कारण आपल्याकडे फिल्टर वॉटर मिळतं, चांगल्या सुविधा, रस्ते, पाणी, वीज सगळ्या गोष्टी मिळतात. तर त्यांना आता इथल्या शहरातला जमिनीचा भाव हा आता गगनाला भिडलेला असल्यामुळे आपल्याला ज्या जमिनी आपल्या हद्दीत नव्याने वाढ झालेली आहे त्या विकसित करणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं की जे रस्ते प्रस्तावित आहेत डीपीमध्ये ते रस्ते किमान फंडिंग आपल्याकडे आज नगरपालिका असल्यामुळे उपलब्ध नसल्यामुळे जे रस्ते आपल्याकडे आज डीपीमध्ये दाखवलेले आहेत ते रस्ते हस्तांतरण करून घ्या आणि त्यांना त्या बदल्यात जो TDR आपल्याला द्यायचा आहे मालकांना तो TDR त्यांना देऊन रस्ते आपल्याकडे घ्या. तात्पुरत्या स्वरूपामध्ये का होईना पण ते रस्ते निदान JCB फिरून ते रस्त्याची आखणी करून साईडला गटार खोदून ते रस्ते तरी निदान तयार करा. मग त्याच्यावरती डांबरीकरणला जे पैसे येतील, फंडिंग येईल ते आपण आदरणीय तटकरे साहेबांना सांगून त्याचा प्रस्ताव बनवून पाठवू. पण निदान त्याची मोजणी करून ते रस्ते आपल्या ताब्यात घ्या आणि जे मालक आहेत त्यांना TDRच्या स्वरूपामध्ये सर्टिफिकेट द्या, म्हणजे ते रस्ते हस्तांतरित आपल्याकडे होतील. कारण रस्ते हस्तांतरित झाल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी पक्क रोड आपल्याला करता येणार नाहीत. त्यासाठी हा विषय झालेला आहे. त्या संदर्भात आम्ही नक्कीच त्या ठिकाणी रस्ते हस्तांतरण करून घेऊन तात्पुरत्या स्वरूपामध्ये कच्चे रस्ते तयार करू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.